नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सायंकाळच्या बातम्या. वाटाणा, फरसबी, टोमॅटोचा महागाईचा पारा उतरला. कोथिंबीर, ढोबळी मिरचीची तेजी सुरू. पालेभाज्यांना फटका. वीर धरण प्रकल्पग्रस्तांसाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर. काही कामे सुरू, अनेक कामे प्रगतीपथावर. गावठाणांसाठी निधी. बंधाऱ्यामुळे शेतीसह पाण्याचा प्रश्न मिटणार. आमदार थोपटे. कोर्ले येथे बंधाऱ्याच्या कामाचा भूमिपूजन. सिंचनाचा प्रश्न मार्गी. चारा पाण्याच्या शोधात. मेंढ्याच्या कळप बीड जिल्ह्यामध्ये. आष्टी तालुक्यात आल्या पर जिल्ह्यातील 1000 शेळ्या मेंढ्या. शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना सिंचनाचे बळ. सेलू तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद. 100 शेततळे खोदण्याचे आहे उद्दिष्ट. हळदीचं सोनं झालं. सोयाबीन आपटलं. हिंगोली येथील मार्केट यार्डात 1300 क्विंटल आवक. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. CCIचा नियम अटीत अडकला. शेतकऱ्यांचा कापूस. 3 महिन्यात केवळ 21,000 क्विंटल कापसाची खरेदी. 983 शेतकऱ्यांना 15 कोटींचे चुकारे. जाफराबाद परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक बहरले. अनेक शेतकऱ्यांनी केली ठिबक सिंचनावर लागवड. ऊस लागवडीला सुरुवात. अंबड तालुक्यात शेतकरी करत आहेत ऊसाची लागवड. सोयाबीनचे दर घसरूनही बाजारपेठेत आवक वाढली. लातूर बाजार समितीत 4,500 रुपयांचा मिळतोय भाव. हळदीला झळाळी. कोच्याला मागणी वाढली. हळद 17,890 तर कोच्या 140 रुपये किलो. पीक विमा देण्यास विलंब. व्याजाची मागणी मंजूर. जिल्हास्तरीय समितीचे कंपनीला दिले आदेश. अनुदान वाटपाची तयारी सुरू. याद्या बनविण्याचे दिले आदेश. लोहारा तालुक्यातील 34,197 शेतकऱ्यांना मिळणार 46 कोटी रुपये. रुईच्या झडतीवर कापसाला जास्त दर. प्रमाण 38% असल्यास क्विंटल मागे मिळतात 350 रुपये दर जास्त. पीक कर्जासह व्याजाची रक्कम भरण्याच्या आदेशाने शेतकरी संभ्रमात. आधी रक्कम भरा, नंतर DBTद्वारे खात्यात होणार जमा. शासनाचे नवीन धोरण. जलसिंचन योजनांच्या वीज दर सवलतीस वर्षाची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळ शासकीय कागदपत्रावर. आईचे नाव बंधनकारक. ग्रामीण भागात शिकलेले तरुण चोरू लागले जनावरे. ग्रामस्थांच्या मदतीने आवळल्या त्यांच्या मुसक्या. पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर. 76 कोटी वर्ग. SMS सुद्धा पाठवले. पाऊस येतो धावून, पाणी जाते वाहून. एकही मोठे धरण नाही. दरवर्षी नशिबी पाण्याचे टँकर. फक्त 3च टँकर. कशी भागणार तहान. राजापूरला पाणी टंचाई. तीव्रता वाढण्याची शक्यता. सफरचंद 240. लालबाग आंबा 250 रुपये किलो. रमजान निमित्त फळांचा बाजार तेजीत. आवर्षणाची दाहकता.
58,000 कुटुंबांचे पोट रोहयो कामावर 273 रुपये प्रतिदिन मिळते मजुरी. कापूस खरेदी करून फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांना 1.5 कोटींचे मिळाले परतावे. बुलढाणा जिल्ह्यामधील मोठ्या धरणांमध्ये अवघा उरलाय 17% जलसाठा.